नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत गट क पदांसाठी कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी हे गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे, कारण महाराष्ट्रातच तुम्हाला जॉब हवा आहे, महाराष्ट्रातच तुम्हाला एक्झामसाठी पेपर द्यायचा आहे, तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं। विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। लिपिक, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक यांसारखी महत्त्वाची पदं या ॲडव्हर्टाइजमेंटमार्फत भरली जाणार आहे, ज्यासाठी 7व्या वेतन आयोगानुसार म्हणजेच 19,900 ते 63,200 या स्केलनुसार उमेदवारांना पगार देखील दिला जाणार आहे। 6 मार्च 2026 ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे। यासाठी अर्जाचा नमुना देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असावी, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत गट क पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी असणार आहे, कारण नाशिक महाराष्ट्र हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि याच ठिकाणी उमेदवारांची एक्झाम देखील घेतली जाणार आहे। आता यामध्ये व्हेकल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, आर्मर आणि लोअर डिव्हिजन क्लर्क यांसारखी महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे। प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे, जागांचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन असणार आहे, याचे डिटेल्स तुम्ही या PDF बघू शकता। यामध्ये मित्रांनो पहिलं जे पद आहे व्हेकल मेकॅनिक म्हणजेच मोटर व्हेकल स्किल, या पदासाठी उमेदवारांचं कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून ITI मेकॅनिक ट्रेडमधनं असणं आवश्यक असणार आहे। या पदासाठी आर्म फोर्सचे पर्सनल किंवा एक्स सर्व्हिसमन उमेदवारांना देखील ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहे। पुढचं पद आहे इलेक्ट्रिशियनमधनं ITI तुम्ही केलेलं आहे, तुम्ही ॲप्लिकेशन या पदासाठी करू शकणार आहात। त्यानंतर फिटर आणि आर्म मेकॅनिकल या पदांसाठी देखील फिटरमधनं उमेदवारांचा ITI असणं आवश्यक असणार आहे। मित्रांनो शेवटचं जे पद आहे लोअर डिव्हिजन क्लर्क, या पदासाठी मात्र कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून उमेदवारांची 12वी पास असणं आवश्यक असणार आहे। या व्यतिरिक्त 35 वर्ड पर मिनिट इतका इंग्लिशचा तर 30 वर्ड पर मिनिट इतका हिंदी, या दोन्ही टायपिंग स्पीडपैकी कोणताही टायपिंग स्पीड तुमच्याकडे असेल, तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात। जबरदस्त असा पगार 7व्या वेतन आयोगानुसार उमेदवारांना दिला जाणार आहे। 19,900 ते 63,200 या 7व्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार हा पगार असणार आहे। 18 ते 25 दरम्यान उमेदवारांचं वय या पदांसाठी मात्र असणं आवश्यक असणार आहे। यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे। SC ST उमेदवारांसाठी 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी 3 वर्ष इतकी वयाची विशेष सूट असणार आहे। या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन, डिपार्टमेंटल कॅन्डिडेट, विडोज, डायव्हर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची अतिरिक्त सूट या ठिकाणी बघायला मिळते। ॲप्लिकेशन करण्यासाठी अर्जाचा नमुना मी आपल्या या PDFच्या शेवटी दिलेला आहे, तिथे जाऊन तो तुम्हाला व्यवस्थित डाउनलोड करायचा आहे, अचूक तुम्हाला तो भरायचा आहे। त्या अर्जासोबत तुम्हाला सर्व शैक्षणिक कागदपत्र जोडायचे आहे। तुमचा अर्ज, तुम्ही जोडलेली सर्व शैक्षणिक कागदपत्र एका 10.5 सेंटीमीटर × 25 सेंटीमीटरच्या इन्व्हेलोपमध्ये व्यवस्थित सीलबंद करायचा आहे। त्या इन्व्हेलोपवरती तुम्हाला 5 रुपयाचा पोस्टल स्टॅम्प लावायचा आहे। तसेच ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात त्या पदाचं नाव त्या इन्व्हेलोपवरती लिहायचं आहे आणि ऑर्डिनरी पोस्टने तो इन्व्हेलोप तुम्हाला हा जो ॲड्रेस या ठिकाणी दिला आहे या ॲड्रेसवरती 21 दिवसाच्या आत म्हणजे 6 मार्च 2026 पर्यंत पाठवायचं आहे। तर अशा पद्धती मित्रांनो ही अर्जाची एकंदरीत प्रोसेस असणार आहे। यामध्ये उमेदवारांची सर्वप्रथम ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे, त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची अशी ही एक्झाम असणार आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क असणार आहे, मात्र प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 0.25 इतके मार्क उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे। यामध्ये मित्रांनो लोअर डिव्हिजन क्लर्क हे पद वगळता बाकी पदांसाठी 150 प्रश्न 150 गुणांसाठी विचारले जाणार आहे। 5 वेगवेगळ्या विषयावरती हे प्रश्न असणार आहे, त्याचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अशाच पद्धतीने लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी देखील 150 प्रश्न 150 गुणांसाठी असणार आहे, मात्र 4 सेक्शन या ठिकाणी असणार आहे। लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी 4 सेक्शन तर बाकीच्या पदांसाठी 5 सेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात। मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची अशी ही एक्झाम असणार आहे। ही एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढच्या प्रोसेससाठी बोलावले जाणार आहे।
पुढची प्रोसेस जी आहे तुमची ती स्किल टेस्ट फिजिकल टेस्ट असणार आहे. ही टेस्ट जी आहे ही फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे. फायनल मेरिट लिस्ट तुमची तयार करताना याचे मार्क विचारात घेतले जाणार नाही. फक्त तुमचे ऑब्जेक्टिव्ह एक्झामला जे मार्क मिळालेले आहे त्या मार्कच्या बेसवरतीच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे. बाकी ॲडमिट कार्ड असेल, संपूर्ण पुढचे जे डिटेल्स असतील, अपडेट असतील ते वेळोवेळी तुम्हाला संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे. यासाठी या संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत ही अर्जाची प्रोसेस होती. अर्जाचा नमुना देखील तुम्ही या ठिकाणी खाली गेल्यावरती या PDF च्या शेवटी बघू शकता. असा हा तुमचा अर्जाचा नमुना असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटोग्राफ, कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करत आहात, तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, काही अनुभव असेल तर अनुभवाची माहिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत तुम्हाला ती ऑर्डिनरी पोस्टनी पाठवायची आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो एकंदरीत ही प्रोसेस असणार आहे. यासाठी लवकरात लवकर उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.